तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय आणि तो आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेला आहे. तरी आपण मतदारांना काय आवाहन करा? मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब आणि माजी नगरसेवक माझे सासरे संपतआप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मला प्रभाग क्रमांक 23 मधून शिवसेना पक्षाकडून इलेक्शनला उभं राहण्याची संधी मिळालेली आहे. तर सर्व मतदार बांधवांनी यावेळेस मला त्या संधीचं सोनं करण्यासाठी एक चान्स द्यावा. मी त्याचं नक्कीच सोनं करून दाखवेन. मी आपल्या प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. ड्रेनेजच्या समस्या, रोडचे कॉन्क्रिटीकरण, आपल्या प्रभागात स्वच्छ पाणी आणण्याचा मी प्रयत्न करेन. महिला सुरक्षित सक्षमीकरणासाठी मी प्रयत्न करेन. अजून माझ्याकडून काही आपल्या प्रभागात योग्य जी कामं करायची आहेत ते कामे करण्याचा मी प्रयत्न करेन. माझे सासरे याआधी 5 वर्ष माजी नगरसेवक होऊन गेलेला आहे आणि त्यांचा वारसा पुढे मला चालवायचा आहे. तो चालवण्यासाठी तो वारसा योग्यरीत्या मी चालवीन. आपांनी जशी कामं केली तशी मी कामं करण्याचा प्रयत्न करेन. तर सर्व मतदार बांधवांनी थेर गावातील माझ्या बंधू भगिनींनी मला यावेळेस एक संधी द्यावी. त्या संधीचं मी तुम्हाला नक्कीच सोनं करून दाखवीन. तर आपण 12 ते 17 या कालावधीमध्ये स्वतः नगरसेवक होता आणि आता तोच वारसा पुढे आपल्या सुनबाई चालवणार आहे. तर आपण काय सांगाल? 2012 ते 2017च्या वेळेस मी आणि इमलताई नगरसेवक म्हणून होतो आणि लोकांनी त्या टायमाला पण आम्हाला भरपूर साथ देऊन आम्हाला महानगरपालिकेत पाठवलं. त्या 2012च्या आणि 17च्या काळात आम्ही जी कामं केली ती कामं म्हणजे आम्ही प्रामुख्याने पहिले लोकांची गैरसोय हॉस्पिटलसाठी होत होती. त्यासाठी आम्ही ते हॉस्पिटल तिथं 200 बेडचं हॉस्पिटल, मल्टीपेड हॉस्पिटल, 200 बेडचं हॉस्पिटल तिथं उभारणी केली. ही प्रभागाची आमच्या काळात झालेली कामं. एक पाण्याची टाकी पण आमच्या काळात झालेली आहे थेरगाव, ती वार्ड क्रमांक 23 मध्ये. आणि जास्तीत जास्त आमच्या थेरगाव मध्ये 23 मध्ये ना ड्रेनेजची समस्या मोठी होती. ते आम्ही उत्तम काम आम्ही थेरगाव 23 मध्ये केलेले. त्यातमध्ये हॉस्पिटल असन, बहुउद्देशीय बिल्डिंग असन, कामगार भवन असन, 2012च्या आणि 17च्या काळात झालेली कामं वार्ड क्रमांक 23 मध्ये जनतेने जसा माझ्यावर विश्वास ठेवला असाच विश्वास जनतेने माझ्या सुनबाईवर पण ठेवावं. आणि जी अपूर्ण कामं राहिलेली आहे ही माझी सुनबाई पूर्ण करून वार्डाचा माझ्यापेक्षाही चांगला विकास करीन ही मी जनतेला ग्वाही देतो. त्या 15 तारखेला श्रीरंगाप्पा बारणेंनी जे तुम्हाला उमेदवार तिन्ही दिले त्यांच्या विश्वास ठेवून येत्या 15 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून तिन्ही उमेदवाराला भरघोस मताने तुम्ही निवडून द्या एवढी आवाहन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र.